नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय. इथे आपण पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला असे कट मारून घेतले आहेत, जेणेकरून आपला मसाला आतपर्यंत जाईल. आता 2 ते 3 चम्मच कोकम आगळ घालायचा आहे. ते नसल्यास लिंबाचा रस घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चम्मच फिश मसाला घालायचा आहे. जिरा पावडर आणि थोडीशी हळद घालायची. बारीक वाटलेलं आलं लसूण घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया, म्हणजे हा मसाला पापलेटला व्यवस्थित असा लावता येईल. आता हे पापलेट एकसारखे छान असे मॅरिनेट झालेले आहेत. तर आता हे आपल्याला अर्धा तासासाठी असेच ठेवायचे आहेत, म्हणजे सर्व मसाला यामध्ये आतपर्यंत मुरला जाईल. आता एका प्लेटमध्ये एक छोटी वाटी रवा घ्यायचा आहे. शक्यतो बारीकच रवा घ्यायचा. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तवा गरम झाला की त्यावर एक पळी तेल घालून घ्यायचं. यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घालायचा आणि थोडा तडतडून द्यायचा आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेले पापलेट रव्यामध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आणि तव्यावर शॅलो फ्राय करायचे आहेत. बाकीचे पापलेटही घालून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटांनी पापलेट पलटी करून दोन्ही बाजूने छान असे कडक करून घ्यायचे आहेत. म्हणजे ते खाताना छान असे कुरकुरीत लागतात. अशा पद्धतीने हे पापलेट खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी आवडल्यास तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.